पद्माबाईनी? कुठे जाणार आहे मी अशीच इकडेच आली, कोणी आहे का म्हणून बोला चालले. तुम्ही दोघी कुठे चालल्या? आम्ही दोघी कुठे नाही चाललो, एकामेकीला तर भेटलो तर उभं राहिलो. दोघी जे कामं झाली आता. एक दिवस शांता काकूसोबत भेट नाही झाली का नाही तर गमत नाही. अशी आज झाडीचा दिवस शांता काकू संग मस्त बोलचाल झाली असती. गावाला गेल्या तर गमत नाही. येईन ना, जेमतेम काल गेल्या तर तुम्हाला गमून नाही राहिलं का? तुमच्यासाठी त्या गावागेवाला त्यांना सोडन. मग मला आठवणच नाही गावाला गेल्या म्हणून. त्या माहीत होतं जाणार आहे तर मला जा लागन त्याच्या घरी. पोळ्या करून द्या लागन थोड्याशा. सांगितलं होतं का शांता काकूनं? सांगितलं नाही म्हणा. काय सांगते करते ना शामराव भाऊ, म्हणून नाही सांगितलं. पण मार लागन एखादा चक्कर. राहते कोण येणे, किती दिवस राहते तर. खरचट नणद आहे, किती दिवस राहणार आहे. नणद कशी बी असू दे, पण शांता काकू चांगली आहे ना. त्या सगळ्याला चांगलं करू बोलून घेते. कोणी कितीही खराब वागन तरी त्या सगळ्यासोबत चांगल्या राहते. याचा अनुभव तर तुम्हालाच आहे का नाही पद्मावहिनी? तुले काय बोलत आहे? हो माहित आहे. झालं का छाया पेरणं गिरणं? वावरच किती आहे आपल्या घरी, पेरलं बा. चल छाया मी जातो बा, घरचे कामं तसेच पडले आहे. मी जातो ना, आज पाणी उन्हाला बुळबुळी म्हणून घरी आहे मी. अर्चना असन का घरी? नाही अर्चना नाही आहे, पेरायला गेली अर्चना ताई. ते कालपासून जाऊन राहिल्या. चला ना माघारी, चला बस जा. नाही झाली ना भेट. जातो लताच्या घरी, लता संग भेटून येतो. बरं आहे बा तुमचं, जास्त काम नाही काही नाही राहत. दोघंच जण राहता. पोरगी बी मामाच्या घरी राहते. मजा आहे तुमची. तुम्ही तर राहता ना दोघीच मायले की, मायापेक्षा तुमची मजा आहे. त्या ग्रीष्माचे बाबा राहतच नाही, तुम्ही दोघी मायले की आहे. तुमची काय मजा नाही आहे का? मजा कायची बा, काम करावं लागते आणि पोट भर लागते. तुमचं दुकान आहे, तुम्हाला काही जास्त काम नाही करावं लागत. हो ते आहे म्हणा, आपापल्या नशिबानं राहते सगळं. येतो मग मी, चालली लताच्या घरी. चल चंदा, चाल ना घरी, चालतं ना? हो चाल ना. गेली ना पद्मा मॅडम. पद्माले काय आहे, 2 पोळ्या केल्या, गमत नाही काही नाही घरी. हेंटी इकडे तिकडे. आता आज काही कोणी नाही भेटलं तर लताच्या घरी जातो म्हणते. नाही तर तिला कोण नाही पाहिजे. तिची मैत्रीणसोबत माहीत नाही आजकाल जास्त बोलून नाही दिसून राहिलं. ते रीतासोबत काऊन तर काय झालं तर. जाऊ दे ना, आपल्याला काय करावं लागते, बोलो नाही बोलो. करायचं काय आहे म्हणा आपल्याला. उभे आहे तुम्ही दोघी, करा ना आराम करा. जा, दिन्या पण झोपला आहे बेडरूममध्ये, जा आराम करा. मी बसतो इथे. आम्ही नाही करत दुपारी कधी आराम. तुम्ही करता का शांताबाई? जा झोपा तुम्ही. मी का झोपतो, मग दुपारची झोप येते का? थकलोच कायले आपण, किती लागला वेळ आले. चला नाही तर कुठं फिरायला जाऊ. आता कुठे चालता दुपारच्या फिरायला? पावसाचं वातावरण आहे. सांगा ना कोणतं काम असेल तर, आम्ही दोघी काम करून घेतो. गहू घेऊन निवडायचे असेल तर काढा ना. मी गहू पॅकेटचीच कणी आणते ना, गहू नाही आहे माझ्याकडे. पॅकेटचीच कणी वापरते मी. असं ना करा आराम. स्वयंपाक करून घेऊ का? फणस कापा गिपायला वेळ लागते. फणस कापकूप करून घेऊ. चाल सुनीता. फणस कापायला किती वेळ लागणार आहे? बसा गप्पा मारू. तशी आमच्याकडे वेळानेच जेवण करते. तुम्ही दोघीजणी काऊन खाली बसल्या? बसा म्हटलं म्हणजे खाली नाही, या ना इथे बसा ना. चांगलं वाटून राहिलं थंड थंड. राहू द्या, बसतो आम्ही इथं. हो घरी तर आम्ही खालीच बसतो ना, चांगलं वाटते. तुम्ही स्वामीनारायणच्या मंदिराचं कधी ऐकलंय का? ऐकलं खूप, पण पाहिलं नाही. पण आज जाऊ. बरोबर आहे तुमचं. लवकर स्वयंपाक आटपून घेऊ, नाही तर राहू द्या बाहेरच खाऊ. बाहेर गायले खाता? मी मस्त स्वयंपाक करतो ना, फणसची भाजी आणि वरण भात. भाऊली आवडते बी. शांताबाईच्या हातचं जेवण किती आवडलं तो मागं. हो, त्यानं डॉक्टरनं मनाई केली इतकं ऑइली खायला, त्यांना तेच आवडते. पण पाऊस नको यायला. पाऊस आला म्हणजे काही पाण्यात मजाच नाही राहणार. आल्या पण अशा तुम्ही पावसाळ्यात. उन्हाळा पूर्ण अधिक महिन्यातच गेला ना, मग वावरा शेतीचे कामं केले. शांताबाईनी तुम्ही मला ताई बाई कशाला म्हणता? सुनंदाच म्हणत जा ना. तुमच्या लग्नामध्ये मी लहान शिस्त होती, तुम्हीच माझं सगळं केलं. हो लहान शिस्त होती तू.
तू निघलं, तुम्ही पाहिजे होतं तर. नाही चालते. भल्ले लंबे लंबे केस होते हिचे, खूप होते. आता तर काहीच नाही, कापून लहानचे केले. किती लंबे केस होते, विचाराले शाळेत जाते 1 घंटा लागे ती येणी घालाले. किती रडे बाप्पा, केस गुतून जाये. हो किती रडू मी. सासूबाई लवकरच गेल्या. हो मी काय 5-6 वर्षाची असन, मला काही तेवढं आठवत पण नाही. मग माझ्या भाऊचं लग्नच केलं आणि शांताबाईनीले बी 5-6 वर्ष लेकरं नाही झाले, पोरं नाही झाले, तर त्याच्यानं माझेच लाड होते मस्त. तुमचेच लाड व्हायचे असन म्हणून मला वेळ लागला असन. रुपेश बी उशिरात झाला. तुमचे मग काय रुपेश झाल्यावर लाड कमी झाले का? नाही कायचे कमी केले, तुम्ही खूप केलं. आताच्या करते का कोणी असं? हां खूप केलं तुम्ही. जाऊ द्यात ह्या गोष्टी. सांगा आता आपण उद्या कुठे चालान? मग आम्हाला जायला लागन परवा. आल्या नाही आल्या जाई लागन म्हणता परवा. हो दिनाची शाळा आहे ना. 5 दिना दररोजच जाते, 1-2 दिवस नाही गेलं तर काय होते? का आले आहे तर 8 दिवस. 8 दिवस खूप होईल. मग तिकडे आमचं वावराचा निंदाचा फेरीन काय ते शामराव भाऊ, जसं काही तुम्ही दोघी खूपच काम करता. ते कामं माझे भाऊच तर करते. संध्याकाळी जाऊ म्हणताना मंदिरात करून घेऊ का? मी पोळ्या करतो, मी कणिक भिजवतो ना आणि कुकर लावून देतो. शांताबाई भाजी करण. मी फणस कापून देतो. लय वेळ लागते त्या फणस कापाले. चांगली तेजदार चाकू आहे का? तेजदार आहे एक मोठा. टरबूज कापासाठी घेतला होता मी. तसाच द्या, तेल लावा लागन. फणस चच्ची खूप आहे ना, कोळे कोळे चांगले फणस आहे. एका फणसाचं चांगलं लोणचं करून द्या. लोणचं मी घरूनच करून पाठवीन तुम्हाला. एखाद्या वेळेस तुम्ही अंडे घेऊन जा. घरी केला आहे मी, फणसाचं बी केला आहे. पण मी आंब्याचं आणलं तर फणसाचं नाही आणलं. मुराचं होतं चांगलं तर. तात्पुरतं करून द्या ना. 2 मोठे मोठे फणस आहे, काय करणार आहे एवढ्या मोठ्या फणसाचं? ते तुम्ही बाजूच्या बाईला देईन म्हणे ना. तिच्या समोरच म्हणलं असं, कोण नाही देत. काय देते का आणलं तर? काय नाही देऊ दिलं, आपण देऊन द्या. मी म्हणतो चांगली भाजी करतो 3 किलोची आणि थोडी थोडी देऊन द्या तुमच्या कॉलनीत आणि थोडं थोडं लोणचं देऊन द्या प्लॅस्टिकच्या भरणीत. काही तर धर्मशाळा लावली का एवढं वाटाले? काय असं वाटाने लागत कोणाले? गाव वय का ते? गावात काही चालते. आले वाटते, हे बेल वाजून राहिली. बसा तुम्ही, उघडतो मी दरवाजा. तुम्ही वर बसा म्हणून हे की खालीच बसवलो का? लवकर आले आज तुम्ही? ते जाऊ दे, केव्हा आल्या तुम्ही? मी घरी राहत होती तर सुनंदानं मला ऑफिसमध्ये पाठवलं. बरं झालं ना भाऊ तुम्ही ऑफिसमध्ये गेले तर. आता भेटता आम्ही राहणारच होतो ना, भेटता होणारच होती. म्हणून मी हाफ डेज घेऊन आलो आज. हो का? म्हणून लवकर आले. मी आल्यावर तुम्ही उभ्या का बरं आहे? बसा ना. बसूनच होतो भाऊ आम्ही इतक्या वेळचं. तुम्हाला समजलं का मग? ऑटोवाल्यांनी खूप हे तर नाही गंडवलं तर नाही? नाही नाही काही नाही गंठवलं आम्हाला. तर आम्ही बरोबर आलो. आमच्यासोबत दिनी होता ना हुशार. अरे दिनू आलाय का? कुठे गेला तो? सकाळीपासून उठला असेल, जायचा. आता जेवण केलं आणि झोपलाय. करू द्या त्याला आराम. शांताबाईनी चांगला तुमच्या हातचा कडक चहा पाजा आज. आज ती ग्रीन टी हे की नाही पेत मी. चांगला कडक चहा करा साखरेचा. करतो भाऊ. सुनंदा तुला जोपर्यंत ह्या शांताबाईनी सुनीताबाईनी आहे तोपर्यंत तुला किचनपासून सुट्टी. तशी मी सुट्टीच घेणार होती. चला चहा करा आणि मस्त बाहेरच जेवण करू आणि फिरायला जाऊ सायंकाळी. नाही भाऊ, घरीच स्वयंपाक करतो आम्ही. मस्त फणस आणला आम्ही, फणसाची भाजी करतो. अरे मजाक केली मी. चला ना बाहेरच जेवण करू. नाही भाऊ, आम्ही लवकर स्वयंपाक करू, मग जाऊ लागेल तरी. ठीक आहे, करा चहा करा वहिनी आणि मग फिरायला जाऊ आपण. पोरं शाळेतून येईनच आता. सांगा मित्रांनो, नागपुरात काय काय आहे तर आम्हाला सुचवा, कुठे फिरायला गेलं पाहिजे आम्ही. आणि लाईक सबस्क्राईब करा.